आजच्या विश्वविजेत्या भारतीय संघाचं मी अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आज इथे कॅप्टन रोहित शर्मा आहेत, आज त्यांचीच नावं अगोदर घेऊया आपण। सूर्यकुमार यादव आहे, यशस्वी जयस्वाल आहे, शिवम दुबे आहे आणि अरुण कानडे, पारस मांबरे, या सर्वांचंच मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। आणि या स्वागत समारंभाला उपस्थित अध्यक्ष विधानसभा राहुल नार्वेकर जी, आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जी, डॉक्टर नीलमताई गोरे उपसभापती, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आपले बीसीसीआयचे खजिनदार आहेत ना ते, अर्थमंत्री फायनान्स मिनिस्टर आशिष शेलार जी, मंत्री आमचे चंद्रकांत दादा पाटील, आपले आपल्या क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, समोर आमचे सर्व मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व क्रिकेटवर प्रेम करणारे क्रिकेट प्रेमी पत्रकार बांधव भगिनींनो, खरं म्हणजे 17 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला भारतीय संघाने T20 विश्वचषक जिंकला। खरं म्हणजे जेव्हा पाकिस्तानला त्यांनी हरवलं तेव्हा अर्धा वर्ल्ड कप आपण जिंकलाच होता। देशभरात गेले आठवडाभर जल्लोष होतोय। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील त्यांचं अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि देशामध्ये संपूर्ण देशवासीय एक आपला देशाचा गौरव झाला या भावनेने सर्वजण या आपल्या भारतीय संघाचं स्वागत करत होते। खरं म्हणजे काल आपण जे काही जल्लोष पाहिला की अरबी समुद्राच्या बाजूला या मुंबईकरांचा महासागर उसळला होता आणि ते चित्र पाहिल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या पोटात म्हणजे धडकी भरली होती की हे खेळाडू आलेत, त्यांचं स्वागत करायला एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईकर रस्त्यावर येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं। आणि मी तात्काळ गृहमंत्री महोदयांनी पोलीस आयुक्तांना फोन केला म्हणजे रोहित बाबा म्हणजे तुमचं चांगलं स्वागत व्हावं म्हणून केला आम्ही। खेळाडूंना कुठलीही त्यांची गैरसोय होऊ नये आणि आलेले आपले या क्रिकेटवर प्रेम करणारे सर्व मुंबईकर यांची देखील गैरसोय होऊ नये। आणि मी खरंच या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुंबई पोलिसांचं अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो। गाडीमधून येताना रोहित आणि आपला सूर्यकुमार माझ्याबरोबर होता, ते म्हणाले
किती गर्दी पाहिली, पहिल्यांदा एवढी मोठी गर्दी पाहिली. आणि पोलिसांनी कसं नियोजन केलं, बोले पोलीस आमचे मुंबईचे पोलीस आहेत, त्यांना अशी परिस्थिती हाताळायची सवय आहे. एक ॲम्ब्युलन्स येते, तिला एवढ्या गर्दीतून वाट करून देतात. हे देखील एक अभिनंदनास पात्र आहेत. एक महिला भगिनीला चक्कर येते, तिला देखील एक पोलीस असं खांद्यावर टाकून उचलून घेऊन जातो आणि तिचा उपचार करतो. हे देखील आपल्याला आज पाहायला मिळालं. एक माणुसकीचं दर्शन आणि एक स्पिरिट जे आहे खेळाडूचं, स्पोर्ट्समनशिपचं, तेही पाहायला मिळालं. खरं म्हणजे आपल्या भारत आपला क्रिकेटमध्ये देखील विश्वगुरू असल्याचं कालच्या विजयाने सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक भारतीयाचं देश आणि क्रिकेटवरचं प्रेम आणि त्याचं प्रेमाचं प्रतीक काल पाहायला मिळालं. मी कालच म्हणालो होतो की इकडे समुद्र, इकडे सागर आणि इकडे जनसागर माणसांचा फुलला होता. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे आणि पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी सध्या वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेत. तसेच क्रिकेट प्रेमी वारकरी काल मुंबईकडे निघाले होते. हे देखील आपण चित्र पाहिलं. मी प्रताप सरनाईक यांचेही अभिनंदन करतो. त्यांनी काल सभागृहामध्ये या आपल्या टीम इंडियाचं अभिनंदन केलं आणि खास विनंती केली अध्यक्षांना